नमस्कार, माझे नाव शिवम दयानंद पाटील. मी श्री भावेश्वरी माध्यमिक विद्यालय अमरोळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या शाळेमध्ये शिकतो. नमस्कार, माझे नाव सौरभ जयराम पाटील. मी श्री भावेश्वरी माध्यमिक विद्यालय अमरोळी या शाळेमध्ये शिकत असून आम्ही या पळसाच्या पानापासून पर्यावरणपूरक पत्रावळी तयार केलेली आहे. आपल्या भारत देशामध्ये विविध कार्यक्रमामध्ये भोजनाचे आयोजन केले जाते. यामध्ये भोजन वाढण्यासाठी जास्तीत जास्त ठिकाणी प्लास्टिकच्या पत्रावळ्यांचा वापर केला जातो. जेवण झाल्यानंतर या पत्रावळ्या अशाच फेकल्या जातात व त्यामुळे निसर्गाचे प्रदूषण होते. तसेच या पत्रावळ्यामध्ये गरम अन्न खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. यातील घातक घटक पोटामध्ये जातात. यावर उपाय म्हणून आरोग्यदायी पळसाच्या पानापासून बनवलेली पत्रावळी खूप फायदेशीर आहे. कारण या पत्रावळीमध्ये जेवल्यामुळे पानामधील औषधी गुणधर्म अन्नामध्ये जातात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच या पत्रावळ्या पळसाच्या पानापासून बनवल्या गेल्यामुळे विघटनशील आहेत. यापासून उत्तम करता येते व पर्यावरणाचे प्रदूषण होत नाही. आधुनिक काळात ताडवाटी पद्धतीमुळे वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक पत्रावळ्यांचा कमी वापर होत आहे व आज अनेक ठिकाणी पारंपरिक पत्रावळ्या वापरल्या जातात. ही झाडे कोणत्या जमिनीत वाढतात? जिथे इतर झाडे वाढत नाही अशा वृक्ष आणि पारंपरिक जमिनी देखील. आज आपल्या देशाला प्लास्टिक प्रदूषण या समस्येने ग्रासले आहे. म्हणून या पत्रावळ्यांचा वापर केल्यामुळे आपल्याला कोणतेही आजार होणार नाही. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील लोकांना रोजगार उपलब्ध होतो.